आत्ता आपण जो बघत आहोत हा पॅनासॉनिकचा AGC 90 हे मॉडेल आहे। आता समोर तुम्हाला इतकी पुष्कळ बटणं दिसत आहेत, तर त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका। तर त्यातली एक एक बटन मी सांगतो की कुठचं आहे। तर सर्वात पहिलं लेफ्ट साईडचं जे सर्वात वरचं जे बटन आहे ते आयरीजचं बटन आहे। आयरीज आहे ते आयरीज ऑटो आणि मॅन्युअल, ए आणि एम लिहिलं आहे, तर ऑटो आणि मॅन्युअल। त्याच्या खालचं जे बटन आहे ते फोकसचं बटन आहे। फोकस तुम्हाला माहिती आहे, फोकस शार्प आहे का सॉफ्ट आहे वगैरे तुम्हाला सगळ्यांना समजू शकतं। तर ते फोकस ऑटो किंवा मॅन्युअल। त्याच्या खाली जे बटन आहे ते iOS म्हणजे इंटेन्सिटी, लाईट इंटेन्सिटी वगैरे बाकीच्या गोष्टींसाठीचं ते बटन आहे। मी जास्त डिटेल सांगत नाही आहे, कारण काय आत्ता आपल्याला याच्यामध्ये डिटेल जास्त जायचं नाही आहे। आपल्याला जस्ट ही बटणं काय आहेत ते माहीत करायचं। त्याच्या खाली जे बटन आहे ते व्हाईट बॅलन्सचं आहे। व्हाईट बॅलन्स म्हणजे लाईट कसं आहे त्याच्यानुसार तुम्ही ते शूट करताना तुम्हाला ॲडजस्टमेंट करता येतात की बाबा व्हाईट बॅलन्स कुठचा आहे, म्हणजे व्हाईट बॅलन्स इनडोर आहे का आउटडोर आहे। व्हाईट बॅलन्स हे तुम्हाला जेव्हा मी दाखवीन तेव्हा तुम्हाला समजेल की व्हाईट बॅलन्स काय। त्याच्या बाजूला जे बटन आहे ते बार्स म्हणजे 7 कलरचे पट्टे येतात, त्याला बार्स म्हणतात। त्याच्यावरचं जे बटन आहे ते आहे झेब्रा म्हणजे लाईटिंग कुठे जास्त आहे आणि कुठे कमी आहे फ्रेममध्ये हे दाखवणारं ते बटन आहे, की ते दाबलं की तुम्हाला कुठे लाईट जास्त आहे आणि कुठे लाईट कमी आहे हे लगेच समजतं। त्याच्यावरचं बटन जे आहे ते आहे फोकस असिस्टंट, म्हणजे फोकस जेव्हा शिफ्ट करायचा असतो किंवा बाकीच्या गोष्टी करायच्या असतील त्याच्यासाठी हे बटन वापरलं जातं। त्याच्या बाजूचं बटन आहे ते मेनूचं आहे, म्हणजे कॅमेऱ्याचे सगळे कंट्रोल्स या मेनूमधून होतात। म्हणजे ते एकदा बटन दाबलं की वेगळं फंक्शन ओपन होतं, दुसऱ्यांदा बटन दाबलं की अजून वेगळे असे ते वेगळे फंक्शन्स होतात। पुढचं जे बटन आहे ते डिस्प्लेचं आहे, म्हणजे स्क्रीनवर डिस्प्ले ऑन करायचं आहे का ऑफ करायचं आहे त्याचं बटन आहे। त्याच्या पुढचं जे बटन आहे ते काउंटर तुमचे टायमिंगचे जे रेकॉर्डिंगचे जे काउंटर फिरत असतात त्याचं बटन आहे। त्याच्या खालचं जे बटन आहे ते प्रीसेट्सचं आहे। हे प्रीसेट्सचं बटन जे खाली जे युजर 1 युजर 2 आणि युजर 3 जे वापरले गेलेले त्याच्यासाठी वापरलेलं असतं। म्हणजे तुम्ही याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रीसेट्स ऑलरेडी ॲडजस्ट करून फिक्स करू शकता, म्हणजे एक इनडोरचा प्रीसेट, एक आउटडोरचा प्रीसेट आणि एक तुम्ही म्हणत असाल तर बाबा ऑफिस किंवा ढगाळ वातावरण असेल तर त्याच्यासाठीचा प्रीसेट। हे प्रीसेट्स म्हणजे तुमचे कॅमेऱ्याचे सेटिंग ऑटो केलेली, म्हणजे ते युजर 1 बटन दाबलं की हे जे वरचे जी सगळी बटणं आहेत ती दाबायच्या ऐवजी त्या एका बटनावर ते सगळं सेट केलेलं असतं, तर त्याला ते प्रीसेट्स म्हणतात। तर ते प्रीसेट 1मध्ये युजर 1 युजर 2 आणि युजर 3 आहे। त्याच्या बाजूला जे बटन आहे ते फार महत्त्वाचं बटन आहे। एकदम ते बटन जे आहे ते ऑटोमॅटिक, म्हणजे ऑटो आणि मॅन्युअल। तुम्ही ते सगळं ऑटोवर केलं की तुम्हाला काहीही, हे सगळी वरची जी झंझट आहे ती काहीही करायची गरज नाही। कॅमेरा सगळं ऑटोमॅटिक स्वतः सगळं करून टाकणार। आणि जेव्हा हे बटन तुम्ही मॅन्युअलवर घ्याल तेव्हा मग तुम्हाला सगळी वरची बटणं वापरता येतील आणि त्याचे फंक्शन्स वापरता येतील। तर हे फार महत्त्वाचं बटन आहे ऑटो आणि मॅन्युअल। त्याच्या बाजूला छोटीशी एक खिडकी दिसते, ते ऑडिओचे कनेक्शन्ससाठीचं आहे। ऑडिओचे कनेक्शन्सचे जे प्रीसेट आहेत ऑडिओ लेवलचं ते एकदा उघडून तो दाखवेल, तर त्याच्यामध्ये ते चॅनल 1 आणि चॅनल 2 म्हणजे ऑडिओ लेवल वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठीचे त्या रिंग्स आहेत, त्या ऑडिओ लेवल वाढतात आणि कमी होतात, तर त्या ऑडिओचे आहेत। ते ऑडिओ कनेक्शन्स कुठे असतात ते पण मी तुम्हाला दाखवतो। आता आपण स्क्रीन उघडून बघूया, तर मी स्क्रीन उघडून तुम्हाला दाखवणार आहे की हे स्क्रीन कुठे असतो आणि कसा असतो ते। तर स्क्रीन कुठे येते फक्त मी त्याला दाखवतो। तो स्क्रीन आता तिकडनं तो ओढेल, तो हळूच तिकडनं ओढला की स्क्रीन बाहेर येतो। प्रत्येक कॅमेऱ्याच्या मॉडेलनुसार त्याची स्क्रीनची जागा ही वेगळ्या ठिकाणी असते। पॅनासॉनिकची जागा ही इथेच आहे, सोनीच्या मॉडेलमध्ये स्क्रीनची जागा वेगळी आहे, प्रत्येक त्याचा वरती असा फ्लॅप करण्याचा आहे। तर ह्या स्क्रीन तुम्हाला आत्ता दिसत आहे। आता आपण त्या स्क्रीनवरचं सगळं बघूया की तो स्क्रीन कसा दिसतो आणि त्याच्यावरती या बटनांमुळे काय फरक पडतो ते। बाकीच्या आता इथे या 3 रिंग दिसत आहेत, तर सर्वात पहिली रिंग जी आहे ती फोकसची आहे। त्याच्या बाजूची जी रिंग आहे ती ऑटोची आहे, झूम इन झूम आउट करण्याची आहे। आणि त्याच्या बाजूची जी रिंग आहे ती ॲपर्चरची आहे, म्हणजे लाईट कमी जास्त करण्याची। या 3 रिंग्स फार महत्त्वाच्या असतात। या 3 रिंग्समुळे तुम्ही पुष्कळसे तुमच्या कॅमेऱ्याच्यामध्ये कॅप्चर होणारं जे पिक्चर आहे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि त्याची इंटेन्सिटी, त्याचं कलर कॉम्बिनेशन, त्याचे लाईटचा प्रकार, फोकस वगैरे सगळे ॲडजस्ट करू शकता। तर असं हे कॅमेऱ्याची ही 3 बटणं आहेत जी फार महत्त्वाची आहेत। तर आत्ता जे तुम्हाला बघायचं असेल तर याच्यातले फक्त तुम्ही 3 ते 4च महत्त्वाचे मुद्दे घ्या। एक ऑटो आणि मॅन्युअलचं बटन,
ऑटो आणि मॅन्युअलचं बटन जे आहे, जे सर्वात पहिले तुम्हाला सांगितलं की हे फार महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही बिगिनर असाल तर सरळ ते ऑटोवर ठेवा आणि सगळं काही शूट करा. तुम्हाला झंझट करायची काही गरज नाही, सगळं काही कॅमेरा स्वतःहून करेल. आणि दुसऱ्या या ज्या 3 रिंग्स दाखवल्यात त्या, सर्वात पहिले फोकसची, दुसरी झूम इन झूम आउटची आणि तिसरी ॲपर्चरची. या 3 गोष्टी ज्या आहेत, या 3 गोष्टी आत्ता सध्याच्या घडीला बेसिक आहेत आपल्यासाठी.